राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा जोरदार शब्दयुद्ध पेटलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर थेट पलटवार केला आहे। रोहित पवारांनी दावा केला होता की बावनकुळे यांनी एका कंपनीचा तब्बल 90 कोटी रुपयांचा दंड माफ केला आहे, पण बावनकुळे यांनी आज स्पष्ट केले की मी कुठलाही दंड माफ केलेला नाही। हा आरोप पूर्णपणे खोटा आहे। रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाहीतर राजकीय संन्यास घ्यावा। त्यांनी रोहित पवारांवर टीका करताना पुढे जोडले की फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी खोटे आरोप करणे ही अपरिपक्वतेची लक्षण आहे। ते राजकारणात नवीन आहेत, आधी अभ्यास करून घ्या, मग आरोप करावेत। ओबीसी आरक्षणावर मोठं विधान। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही ओबीसी समाजाचं नुकसान होईल असा निर्णय घेतलेला नाही। उलट राज्यात पहिल्यांदाच ओबीसी मंत्रालय स्थापन करून समाजाला न्याय दिला आहे। 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ओबीसी उपसमितीची बैठक होणार असून त्यात छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री सहभागी होते। विजय वडेट्टीवार यांनी काही शंका असल्यास त्यांनी बैठकीत मांडाव्या। आमचं सरकार ओबीसीच्या आरक्षणावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, असं बावनकुळे यांनी सांगितलं। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर। ओबीसीच्या ताटातलं आरक्षण हे दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे, सरकार घेत आहे। आणि ओबीसी करता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी सरकार करणार आहे। जे जे काही निर्णय घ्यायचे ते आपण निर्णय घेणार आहोत। 10 तारखेला 11 वाजता जी माझ्या अध्यक्षतेखाली माननीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे, पंकजाताई मुंडे आहेत, माननीय आमचे दत्ता भरणेजी आहेत, आमचे गुलाबराव पाटील आहेत आणि आम्ही 6-7 जे मंत्री आहोत। ही कॅबिनेट सब कमिटीची उपसमितीची बैठक ही 10 तारखेला 11 वाजता मी बोलवलेली आहे। जर वडेट्टीवारला काही वाटतं तर वडेट्टीवारनी आमच्या कॅबिनेट उपसमितीकडे त्यांच्या शंका किंवा त्यांना काही संशय वाटतो आहे तो आम्हाला कळवा। या ठिकाणी राजकीय फायदा किंवा राजकीय स्टंट करून, सामाजिक विषयाचा राजकीय स्टंट करून त्या ठिकाणी पॉलिटिकल काँग्रेस पार्टी ही जे करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्या ठिकाणी चूक आहे। काय म्हणणं आहे वडेट्टीवारचं त्यांनी आमच्या उपसमितीला सांगावं। उपसमिती नक्की विचार करेल आणि उपसमिती यावर जर काही ओबीसीचं नुकसान होतं तर काही ओबीसीचं नुकसान होत असेल तर आमची उपसमिती त्यावर योग्य निर्णय घेईल। सरकारने ज्या 12 मागण्या ओबीसींच्या मान्य केल्या त्याबाबत जीआर काढण्यासाठी उद्या एक बैठक बोलवण्यात आलेली आहे। नाही, माननीय अतुल सावेजी जे मंत्री आहेत त्यांनी जे उपोषण सोडवलं होतं बबनराव तायवाळेंचं, त्या उपोषणामध्ये ज्या मागण्या होत्या त्याबद्दलची ती बैठक आहे। पण ओव्हरऑल या राज्याच्या संपूर्ण 18 पगड जाती 12 बोलतेदार समाजाचं जे काही मागण्या आहेत त्या मागण्याकरता किंवा जो काही या ठिकाणी थोडा संशय आणि संभ्रम निर्माण झाला या संबंधी चर्चा करण्याकरता परवा 10 तारखेला 11 वाजता मी कॅबिनेट सब कमिटीची बैठक बोलवली आहे।